जय श्री कृष्ण। मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे ना आपण अगदी साधी सोपी आणि सर्वांच्या परिचयाची अशी रेसिपी पाहणार आहोत, श्रावणी घेवडा। आता श्रावण तर संपलेला आहे, तरी पण ही नेहमीच बाजारामध्ये उपलब्ध असते घेवड्याची शेंग। तर आपण इथे घेवड्याची शेंग बारीक चिरून घेतली आहे, तसेच लसूण ठेचून घेतला आहे आणि कांदा पण बारीक चिरून घेतला आहे। आणि एक तुम्हाला महत्त्वाची टिप सांगते, जी घेवड्याची शेंग आहे ना बारीक चिरून ती 4 ते 5 मिनटासाठी मी उकडून घेतली आहे। तर ही सगळ्यात महत्त्वाची टिप आहे। उकडून घेतल्यामुळे भाजीला जो उग्रसपणा येतो ना तो बिलकुल येत नाही आणि त्याची चवच बदलते, खूपच छान लागते। तर तुम्ही अशा प्रकारे करून बघा, खूप टेस्टी होते ही भाजी। आणि त्याच्यामध्ये जास्त काही साहित्य पण टाकायची गरज नाही। आता मी इथे तेल टाकलं, त्याच्यानंतर जिरे मोहरी टाकली। जिरे मोहरी तडतडले की लगेच हिंग टाकला आणि कांदा चांगला परतून झाला की त्याच्यामध्ये मी हळद आणि लाल मिरची पावडर आणि एक गावाकडची तिखट पावडर आहे आमची लाल मिरचीची, सोलापुरी मिरचीची, ती थोडीशी टाकली आहे। त्यामुळे भाजीला एवढी चव येते ना, खूपच चविष्ट आणि चटकदार भाजी होते। आणि मग ते उकडून घेतलेली जी शेंग आहे ती लगेच टाकली आणि एकदम फटकन भाजी झाली। अगदी 5 ते 10 मिनटाच्या आत भाजी तयार। सकाळच्या टिफिनसाठी ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि झटकन होणारी आणि चटकदार अशी होणारी आहे। तर ही अशा पद्धतीने तुम्ही करून बघा आणि ही भाजी पोळीबरोबर पण तुम्ही खाऊ शकता आणि गरमागरम ज्वारीच्या भाकरीबरोबर तर अतिसुंदर। अशा प्रकारे ही भाजी घेवड्याची मी करते। ह्याच्यामध्ये शेंगाचं कूट पण टाकू शकता, पण मी इथे नाही टाकत आहे, कारण अशी पण खूपच छान लागते, चवदार। मग ही पूर्ण झाल्यानंतर थोडी वरून कोथिंबीर टाकायची। तर अशा प्रकारे ही रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे। आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि कमेंट्स करा। धन्यवाद।